नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. करंट एक्सप्रेसच्या या पुढच्या सिरीजमध्ये आपण चालू घडामोडी 22 मार्च ते 28 मार्चचा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली जी आठवड्यातली महत्त्वाची न्यूज आहे ती 24 मार्च ह्या जागतिक क्षय दिवस किंवा आपण वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे म्हणतो आपण त्याच्याविषयीच आहे. उद्देश काय आहे या दिवसाचा? तर जो क्षयरोग आहे त्या क्षयरोगाच्या धोक्यासंबंधीची जागरूकता लोकांच्यामध्ये निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. जागतिक क्षय दिन जागतिक आरोग्य संघटनेद्वारे चिन्हित करण्यात आलेल्या 11 अधिकृत जागतिक सार्वजनिक आरोग्य अभियानापैकी हे एक अभियान आहे. इतर दिवस जर आपण बघितले तर जागतिक आरोग्य दिन याच दिवशी असणार आहे. तुमचा जागतिक चगास रोग दिवस, जागतिक रक्तदान दिन, जागतिक रोग प्रतिबंधक जागरूकता सप्ताह, जागतिक लसीकरण सप्ताह, जागतिक मलेरिया दिवस, वर्ल्ड नो टोबॅको टोबॅको डे तंबाखू दिन, जागतिक हिपॅटायटिस दिन, जागतिक रुग्णसुरक्षा दिन आणि जागतिक एड्स दिन असे देखील याच्यामध्ये महत्त्वाचे दिवस आहेत. क्षयरोगाविषयी जर आपण एक्स्ट्राची माहिती घ्यायला गेलो तर हा एक जीवाणूजन्य होणारा रोग आहे. सामान्यतः या आजाराला टीबी असं म्हणून ओळखलं जातं. मुख्यत्वे जर आपण पाहिले की जो जीवाणू कारणीभूत आहे तो आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, त्याच्यामुळेच त्याला आपण टीबी असं म्हणतोय. या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. मुख्यतः 75% रुग्णांच्या मध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. याचा जो शोध आहे तो 1882 साली रॉबर्ट कॉक यांनी या जीवाणूचा शोध लावला होता. त्याचा प्रबंध आहे तो त्यांनी शास्त्रज्ञ परिषदेत मांडला होता. दिनांक 24 मार्चला त्याला मान्यता मिळाली होती. म्हणूनच हा दिवस आपण काय करतोय की जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतोय. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगास कारणीभूत असणारा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा जीवाणू मुंबई येथील ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जे रुग्णालयात काम करत असताना शोधला होता. सर जे जे रुग्णालयात रोगविकृतीशास्त्र विभागात कॉकची खोली किंवा कॉक्स रूम जतन करण्यात आली आहे, जिथं यांनी या जीवाणूजन्याचा शोध लावला होता आणि या योगदानाबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेलं होतं. हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. पुढचं आपण बघतोय की याच्या संदर्भातले उपाय जर बघितले आपण तर भारत सरकारनं क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी युद्धपातळीवरती काम चालू केलं आहे. डॉट्स या उपक्रमात मोफत तपासणी, पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळामध्ये या डॉट्स प्रणालीअंतर्गत केला जातो. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट विथ शॉर्ट टर्म केमोथेरपी नावाचा हा औषधोपचार आहे क्षयरोगावरती केला जातो. 6 महिने ते 8 महिने असा हा उपचाराचा कालावधी असतो. नवीन क्षयरोगाची सुरुवातीचे 6 महिने डॉट्सचे औषध व्यवस्थित घेऊन त्याची तपासणी जर वेळेत झाली तर हा आजार 100% बरा होऊ शकतो. फक्त अट एकच आहे की जी उपचार प्रणाली आहे ती तुम्हाला विना थांबा कुठलाही अडथळा न आणू देता पार पाडावी लागते. क्षयरुग्णाला डॉट्स उपचार सुरू झाल्यास रुग्णाच्या गावातच त्याला आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी वर्कर यांच्यामार्फत डॉट्सचे काही औषध असते ती त्यांना मोफत पुरवली जातात. अलीकडच्या काळातले जर आपण ह्या क्षयरोग दिनाच्या संकल्पना किंवा थीम जर बघितल्या आपण तर 2016 साठी जी थीम होती ती युनाइट टू एंड टीबी. 17 साठी परत तीच थीम आहे युनाइट टू एंड टीबी. 18 साठी वॉन्टेड लीडर्स फॉर टीबी फ्री वर्ल्ड. पुढची 19ची थीम आहे ती इट्स टाइम. 20ची जी थीम होती ती इट्स टाइम टू एंड टीबी आणि 21ची जी थीम आहे द क्लॉक इज टिकिंग. अशी ह्या टीबी दिनानिमित्त किंवा क्षयरोग दिनानिमित्तच्या ह्या थीम्स आहेत. ह्या थीम्स देखील महत्त्वाच्या आहेत. एक्झामच्या दृष्टीने आपल्याला यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती आहे बाबा कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार मिळाला आहे. उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं अतुलनीय योगदान आणि पुण्याचं नाव देशातच नाही तर जगभरामध्ये पोहोचवणारे बाबा कल्याणी हे भारत फोर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना हा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. 2020 मध्ये ही निवड करण्यात आली होती, पण कोविडच्या वाढत्या संकटामुळे हा पुरस्कार देण्यात आला नव्हता. तो आता प्रदान करण्यात येणार आहे. बाबा कल्याणी यांच्याविषयी जर आपण अधिकची माहिती घेतली तर जवळपास 3 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या कल्याण ग्रुप ऑफ कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. भारत फोर्ज लिमिटेडचे देखील ते आपण ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. फोर्जिंग क्षेत्रात भारत फोर्ज ही जगामधली प्रथम क्रमांकाची कंपनी आहे. हे देखील इथं महत्त्वाचं नमूद करणं गरजेचं आहे. अमेरिकेतील मेटिरॉट, ब्राझीलमधील मॅक्सिकॉन व्हील्स, इस्रायलमधील एल्बिट सिस्टम्स लिमिटेड आणि राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम अशा जगातील महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीचे संयुक्त उपक्रम कार्यरत आहेत. कंपनीच्या ग्राहकाच्या यादीमध्ये डेमलर, जनरल मोटर्स, वोक्सवॅगन, जनरल इलेक्ट्रिकल्स, कॅटरपिलर, बोईंग, रोल्स रॉईस या अशा मोठ्या आणि दिग्गज कंपन्यांचा समावेश होतोय. पुण्यभूषण पुरस्काराविषयी जर आपण अधिकची माहिती घेतली तर कला, संगीत,
संस्कृती, विज्ञान, उद्योग, समाजसेवा आणि क्रीडा. तर हे जे कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज देखील महत्त्वाच्या आहेत. त्या आपल्याला लक्षात राहणं आवश्यक आहे, कारण की ह्याच्यावरती देखील कधीतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. योगदान देणाऱ्या व्यक्तीसाठी हा पुरस्कार दिला जातो. प्रायोजक जे आहेत ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी स्थापन झालेलं त्रिदल पुणे संस्था ही पुण्यभूषण आणि पुण्यभूषण फाउंडेशन हे मिळून काय करतात, की हा पुरस्कार प्रायोजक करतात. पुरस्काराचं स्वरूप जर आपण बघितलं तर श्री कसबा गणपती व तांबडा जोगेश्वरी या ग्रामदेवतांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या फळाने पुण्यभूमी नांगरणारे बाल शिवाजी ही प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह आणि 1,00,000 रुपये रोख अशा स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार 1989 मध्ये पंडित भीमसेन जोशी यांना संगीत क्षेत्रामध्ये देण्यात आला होता. आतापर्यंत जर आपण काही पुरस्कार बघितले पुण्यभूषण पुरस्कार, तर 2017 साली डॉक्टर के.एस. संचेती वैद्यकीय क्षेत्रासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. 2018 साली डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय संगीतासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. 2019 मध्ये गो.ब. देगलूकर यांना पुरातत्व खात्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. 2020 साठी हा बाबा कल्याण यांना उद्योग क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. ही नावं देखील या पुरस्कारासंदर्भात महत्त्वाची आहे. चर्चेतील ठिकाणांच्या बाबतीत जर आपण बघितलं, की या आठवड्यामध्ये चर्चेतील ठिकाण जे आहे ते मातुआ मंदिर बांगलादेशमधील. आपल्याला माहिती आहे की आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे बांगलादेश दौऱ्यावरती आहेत आणि बांगलादेशातून भारतात स्थलांतरित मातुआ समाजाच्या तेथील श्रद्धास्थानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली आहे. 26 आणि 27 मार्च हा पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा आहे. बंगालच्या सामाजिक उतरंडीत हा जो मातुआ समाज आहे तो शूद्रातिशूद्र समजला जातो आणि या मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेट देणार आहेत. पुढची न्यूज आहे ती आहे सागर सरहदी यांच्याबद्दलची. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ पटकथा आणि संवाद लेखक तसेच अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक सागर सरहदी यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं मूळ जे नाव होतं ते गंगासागर तलवार असं त्यांचं मूळ नाव आहे. जन्म त्यांचा 11 मे 1933 ला अबोटाबाद बप्पा ब्रिटिश भारत असं त्यांचं ते जन्माचं ठिकाण आहे. मृत्यू जो त्यांचा आहे तो 22 मार्च 2021 ला मुंबई येथे होते. फाळणीपूर्व पाकिस्तानमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि फाळणीनंतर उद्ध्वस्त आणि विपन्न अवस्थेत त्यांनी भारतामध्ये निर्वासित म्हणून आगमन केलं होतं. पुढे आपण जर बघतोय की प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन आणि इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन या संस्थेमध्ये ते फार सक्रिय होते. त्यांनी ज्या पटकथा लिहिल्या होत्या त्यामध्ये कभी कभी, नूरी, सिलसिला, चांदनी, रंग, जिंदगी, कर्मयोगी, कहो ना प्यार है, व्यापार, बाजार आणि चौरस असे काही गाजलेले चित्रपट आपल्याला बघायला मिळतील. बाजार हा सरहदी यांनी दिग्दर्शित केलेला एकमेव चित्रपट आहे. आपल्याला इथं विशेष माहिती असणं आवश्यक आहे. पुढची जी न्यूज आहे ती जी.व्ही. रामकृष्णन यांच्याबद्दलच आहे. ते त्यांचं देखील नुकतंच निधन झालेलं आहे. शेअर बाजार नियामक संस्था सेबीचे ते माजी चेअरमन होते. वयाच्या 91व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. जी.व्ही.आर. म्हणून ते प्रसिद्ध होते या सगळ्या वर्तुळामध्ये. त्यांचा जन्म 1930 आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात जी आहे ती रॉकफेअर फाउंडेशनमध्ये जीवशास्त्रज्ञ म्हणून केली होती. तिथे त्यांनी रक्तासंबंधी संशोधन केलं होतं आणि 1952 साली त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश केला होता. 1952च्या आंध्र प्रदेश कॅडरचे ते IAS अधिकारी होते. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी आपलं जे काही लोकप्रशासनाचं शिक्षण आहे त्याची पदवी त्यांनी पूर्ण केली होती. त्यांनी जी काही पदं भूषवली त्यांची महत्त्वाची त्यामध्ये 1983 मध्ये मुख्य सचिव आंध्र प्रदेशचे, 1989 मध्ये युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीचे भारताचे राजदूत म्हणून त्यांनी काम केलं होतं. 1981 मध्ये सल्लागार नियोजन आयोगाचे, 1990 मध्ये सेबीचे दुसरे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आणि 1996 मध्ये निर्गुंतवणूक आयोगाचे पहिले चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. सो ही काही महत्त्वाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत. पुढे आपण बघतो की 1994 ते 99 मध्ये त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून देखील काम केलेलं आहे. बांधकाम उद्योग विकास परिषदेचे अध्यक्ष त्यांना करण्यात आले होते आणि 2003 पर्यंत त्या पदावरती त्यांनी काम केलं आणि त्यांची ही अखेरची जबाबदारी आपल्याला म्हणता येईल. जेव्हा त्यांना सेबीचे अध्यक्ष करण्यात आले होते तेव्हापर्यंत सेबीला कायदेशीर किंवा वैधानिक दर्जा मिळाला नव्हता आणि संस्था अतिशय कमकुवत होती. पण 1992च्या हर्षद मेहता घोटाळा झाला आणि या घोटाळ्यानं सगळं फायनान्शियल मार्केट हादरून गेलं होतं आपल्याला माहितीच आहे आणि त्यामुळे 1992चा सिक्युरिटीज घोटाळा म्हणून देखील त्याला ओळखलं जातं आणि तो घोटाळा उघडकीस आल्यानंतर 30 जानेवारी 1992ला सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला होता. सो ही देखील महत्त्वाची फॅक्ट्स इथं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आज म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या AMFI या संस्थेच्या निर्मितीस देखील GVR कारणीभूत आहे आपल्याला बघायला मिळते. 1999 साली वाजपेयी सरकारनं सर्वप्रथम सरकारी कंपन्यांतील मालकी विकण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याला GVR यांनीच आकार दिला आणि त्याला आपण ते म्हणतो की आपण की निर्गुंतवणूक आयोगाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. त्यांचं जे आत्मचरित्र आहे
ते आत्मचरित्राचं नाव आहे टू स्कोर 10 माय एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट, हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. पुढची न्यूज आहे ती आहे कुणाल पांड्याबद्दलची. पदार्पणाच्या सामन्यातच कुणाल पांड्याचा विश्वविक्रम केलाय. काय विश्वविक्रम आहे तो? तर पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेगवान अर्धशतक ठोकणारा तो फलंदाज ठरलेला आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये कुणालनं 26 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलेलं आहे. भारताकडून एकदिवसीय क्रिकेटच्या पदार्पणात शतक ठोकणारा कुणाल हा 15वा फलंदाज ठरलेला आहे. कुणालने न्यूझीलंडच्या जॉन मॉरिस याचा विश्वविक्रम मोडीत काढलेला आहे. 1990 मध्ये मॉरिसनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पदार्पणामध्ये 35 चेंडूमध्ये हाफ सेंचुरी ठोकली होती. त्याचा हा विक्रम 26 चेंडूमध्ये ठोकून कुणाल पांड्यानं मोडलेला आहे. 7व्या क्रमांकावर खेळताना पदार्पणाचा अर्धशतक झळकणारा हा तिसरा भारतीय ठरतो. यापूर्वी सबा करीम आणि रवींद्र जडेजा यांनी देखील 7व्या क्रमांकावरती खेळताना अर्धशतक झळकवलेलं आहे. पुढच्या काही वन लाईनर न्यूज आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतोय की भारतीय रिझर्व्ह बँकेनं श्यामला गोपीनाथ यांच्या अध्यक्षतेखाली सार्वत्रिक बँका, लघुवित्त बँका यांच्यासाठी केलेल्या अर्जांचे मूल्यांकन करण्याकरता एक बाह्य सल्लागार समितीची नेमणूक केलेली आहे. पुढची न्यूज आहे याच्यामध्ये की आईसलंडमध्ये फाग्राडल्स माउंटन ज्वालामुखीचा 20 मार्च 2021 रोजी गेल्या 6000 वर्षात प्रथमच उद्रेक झालेला आहे. तर ही प्लेस आणि हा ज्वालामुखीचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 22 मार्च 2021 रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ, ज्याला आपण ITU म्हणतोय, युनेस्को आणि UNDP आणि UNCTAD या संस्थांनी संयुक्तपणे वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी फोरम 2021 ही जागतिक परिषद आयोजित केली होती. पुढची न्यूज आहे देशातील प्रतिभावान खेळाडूंना आकर्षित करण्याच्या उद्देशानं युवा कार्य व क्रीडा मंत्रालयानं भारतीय क्रीडा प्राधिकरणामार्फत नॅशनल टॅलेंट सर्च पोर्टल हे कार्यरत केलेलं आहे. सो या काही वन लाईनर घडामोडी आहेत. त्याच्यामध्ये पुढे आपण बघतोय की नीती आयोगानं तयार केलेल्या जलसंधारणाच्या कामाच्या अभिसरणाच्या मार्गदर्शन सूचनानुसार बुलढाणा जिल्ह्यात प्रायोगिक प्रकल्प हा यशस्वीरित्या राबवला गेला आणि हे बुलढाणा मॉडेल आता देशभर पोहोचण्याचं काम नीती आयोगामार्फत केलं जाणार आहे. प्राण्यांसाठी शासकीय रुग्णवाहिका जाळे कार्यरत करण्याची घोषणा करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. हे महत्वाचं आहे, प्राण्यांसाठी शासकीय रुग्णवाहिका. पुढची न्यूज आहे ती कझाकिस्तानमधील वैज्ञानिकांना असे आढळून आले की अमिनोकाप्राइक ऍसिड औषध जे सहसा रक्तस्राव नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते ते मानवी शरीराला किरणोत्सर्गापासून प्रभावी संरक्षण देण्यास सक्षम आहे आणि त्यांनी किरणोत्सर्गापासून संरक्षण देणाऱ्या जगातील पहिले औषध विकसित केल्याचा दावा केलेला आहे. पुढची न्यूज आहे भारतात सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी CSIR केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था चंदीगड येथील वैज्ञानिकांनी UVC एअर डिसइन्फेक्शन प्रणाली तयार केलेली आहे आणि हवेतील विषाणू नष्ट करण्याचं काम ही प्रणाली करते. पुढची महत्वाची न्यूज आहे ती आहे गांधी शांतता पुरस्काराबद्दल. गांधी पीस प्राइज ज्याला म्हणतोय आपण. ओमानचे दिवंगत राजे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांना वर्ष 2019 साठीचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना 2020 साठीचा हा गांधी शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा आणि इतर मार्ग पद्धतीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी हा गांधी शांतता पुरस्कार देण्यात येतो. निवड समितीचा जर आपण विचार केला तर निवड समितीमध्ये 5 व्यक्ती असतात. त्याच्यामध्ये भारताचे पंतप्रधान हे त्याचे अध्यक्ष असतील, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, भारताचे मुख्य न्यायाधीश आणि इतर 2 प्रख्यात व्यक्तींचा या निवड समितीमध्ये समावेश असेल. सो निवड समिती गांधी पीस प्राइजची महत्वाचे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर्षी समितीमध्ये अध्यक्ष होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. सदस्यांच्या मध्ये 2 माजी वरिष्ठ पदाधिकारी, यात सरन्यायाधीश आणि लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेता यांचा देखील समावेश होता. या व्यतिरिक्त लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि सुलभ आंतरराष्ट्रीय समाजसेवा संस्थेचे संस्थापक बिंदेश्वर पाठक हे 2 मान्यवर मंडळ देखील या निवड समितीवरती होते. ज्यांना पुरस्कार जाहीर झाला त्याच्यामध्ये काबूस बिन सैद अल सैद यांना हा पुरस्कार आहे. यांच्याविषयी थोडक्यात माहिती जर आपण बघितली तर जन्म 18 नोव्हेंबर 1940 आहे. मृत्यू 10 जानेवारी 2020 आतड्याच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झालेला आहे. मध्य पूर्वेतील ओमान देशाचे ते सुलतान होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत ते मध्य पूर्वेतील आणि अरब राष्ट्रांमधील सर्वाधिक काळ प्रमुख नेतेपदी राहिलेली व्यक्ती होते. अल सैद घराण्याचा 14व्या पिढीतील ते वंशज होते. भारतातील पुणे येथे त्यांचं प्राथमिक शिक्षण पार पडलं होतं. वयाच्या 20व्या वर्षी इंग्लंडच्या लष्करी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर 1 वर्ष ब्रिटिश लष्करात त्यांनी नोकरी देखील केली होती. सुलतान काबूस यांनी 1970 साली त्यांचे वडील सईद बिन तैमूर
यांना सत्तेवरून खाली खेचत सत्ताग्रहण केली होती. तेव्हापासून गेली 5 दशकं, हे महत्वाचं आहे, जवळपास त्यांनी ओमानवरती आपली सत्ता कायम ठेवली होती. त्यांच्या राजवटीत ओमानमध्ये संपूर्ण एकाधिकारशाही होती. त्यांचा एकत्रित कंट्रोल होता तुमच्या ओमानवरती. काबूस यांनी हळूहळू ओमानमध्ये निवडणुका घेण्यास संमती दिली होती. सो ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण काबूस सईदबद्दलच्या माहिती असणं आवश्यक आहे. पुढचे पुरस्कार विजेते आहेत ते शेख मुजीबुर रहमान वंगबंधू म्हणून ते प्रचलित आहेत. तसेच बांगलादेशमध्ये त्यांना जतीर जनक किंवा जातीर पिता, दोन्हींचा अर्थ राष्ट्रपिता असा होतो, म्हणून ओळखलं जातं. जन्म त्यांचा 27 मार्च 2020 तुंगपिरा, भारत, आणि सध्या बांगलादेशमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. मृत्यू त्यांचा 15 ऑगस्ट 1975 ढाका, बांगलादेश येथे झाला होता. बांगलादेशमध्ये 2020 हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. ते बंगाली नेते होते. बंगालचे पहिले पंतप्रधान, बांगलादेशचे पहिले पंतप्रधान देखील झाले होते. 1972 ते 1975 या काळामध्ये त्यांनी पंतप्रधान म्हणून काम बघितलेलं आहे. नंतर 1975 मध्ये ते अध्यक्ष देखील झाले होते. 1949 मध्ये त्यांनी आवामी लीगची सहसंस्थापक म्हणून औपचारिक राजकीय कारकीर्द सुरुवात केली होती. पाकिस्तानचा स्वतंत्र भाग, सध्याचा बांगलादेश ज्याला म्हणतो आपण किंवा पूर्व पाकिस्तान, राजकीय स्वायत्ततेची बाजू मांडताना त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. अहिंसक आणि इतर गांधीवादी पद्धतीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. गांधी शांतता पुरस्कार किंवा गांधी पीस प्राइज विषयी थोडक्यात जर माहिती घेतली आपण तर हा पुरस्कार 1995 पासून भारत सरकारमार्फत दरवर्षी दिला जातो. महात्मा गांधींच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता. राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जाती, धर्म, लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्तींसाठी हा पुरस्कार खुला आहे. पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते ₹1 कोटी, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह आणि उत्कृष्ट पारंपरिक हस्तकला भेट हा या पुरस्काराचं स्वरूप आहे. पहिला पुरस्कार 1995 रोजी डॉक्टर जुलियस नेरेरा, टांझानियाचे माजी राष्ट्रपती यांना पुरस्कार दिला होता. अलीकडचे जर विजेते आपण बघितले तर 2015 मध्ये विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, 2016ला अक्षयपात्र फाउंडेशन यांना मिळाला होता, 17 मध्ये एकल अभियान ट्रस्ट यांना मिळाला होता आणि 18 मध्ये यो हे ई सासाकावा निपॉन फाउंडेशन यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. पुढची न्यूज आहे ती राष्ट्रीय बायोफार्मा मिशन यांच्याविषयी न्यूज आहे. जैव तंत्रज्ञान विभागानं भारतातील उदयोन्मुख जैव तंत्रज्ञान उद्योगांना बळकटी देण्याच्या उद्देशानं कॅबिनेट मंजुरी दिलेला हा प्रकल्प आहे. नॅशनल बायोफार्मा मिशनची सुरुवात उत्पादनाच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्याशी संबंधित, जोखमीशी संबंधित असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी करण्यात आलेला आहे. हा शैक्षणिक नवकल्पना उद्योगांना सल्ला आणि प्रशिक्षण देण्यात देखील काम याच्या अंतर्गत केले जाणार आहे. मिशन GLP विश्लेषणात्मक सुविधा, सेल लाईन रिपॉझिटरीज आणि क्लिनिकल ट्रायल नेटवर्क यासारख्या सामायिक राष्ट्रीय सुविधांद्वारे उत्पादन प्रोत्साहन देण्याचं काम केलं जाणार आहे. ध्येय काय काय आहे तर उत्पादने वैध तयार करण्यासाठी आणि सामायिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे. संशोधन आणि नवीन बायोटेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये गंभीर कौशल्यातील अंतर सोडवण्यासाठी प्रशिक्षण देऊन मानवी भांडवल विकसित करणे हा याचा उद्देश असणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात तंत्रज्ञान हस्तांतरण आणि बौद्धिक मालमत्ता व्यवस्थापन क्षमतांचा प्रचार करणं हा देखील याचा ध्येय असणार आहे. उद्दिष्ट यांच्यामध्ये आपण बघतोय की बायोथेरपिटिक्स, लस, औद्योगिक उपकरणं, रोगनिदानशास्त्र यासारख्या 5 बायोफार्मा उत्पादनांचा विकास करणं, सामायिक पायाभूत सुविधा आणि GLP प्रमाणीकरण आणि संदर्भ लाभ यासारखी वैशिष्ट्य सेट करणं, मेडटेक पडताळणीची सुविधा उपलब्ध करून देणं, सेल्युलर आणि अंतविषय संशोधन सेल लाईनचा विकास करणं, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यालय स्थापन करणं हा या सगळ्याचा उद्दिष्ट आहे. त्याच्या अंतर्गतच इनोव्हेट इन इंडिया नावाचा एक प्रकल्प सुरू होतो. त्याच्या अंतर्गत I3 ही बायोटेक्नॉलॉजी विभागानं एक औद्योगिक शैक्षणिक सहयोगी मिशन म्हणून याला गती दिलेली आहे. यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्य देखील लाभलेलं आहे. बायोटेक्नॉलॉजी उद्योग संशोधन सहाय्य परिषद द्वारे याची अंमलबजावणी केली जाईल. बायोफार्मास्युटिकल्स भारताची तांत्रिक आणि उत्पादन क्षमता विकास करण्यासाठी मिशनची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढची जी न्यूज आहे ती भारतीय तटरक्षक दलामध्ये सामील झाल्याची ही न्यूज आहे. भारतीय तटरक्षक दलाचे जहाज वज्र चेन्नईच्या कट्टुपल्ली येथे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या उपस्थितीमध्ये समाविष्ट करण्यात आले. INS वज्र हे 7 गस्त जहाजांच्या मालिकेतील 6वे जहाज आहे. बांधणी याची मोसर्स लार्सन अँड टुब्रो या लिमिटेड कंपनीकडून करण्यात आलेली आहे. लांबी जवळपास 98 मीटर इतके आहे. अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि संप्रेषण उपकरणं, यंत्रसामग्री आणि सेन्सरसह हे जहाज सज्ज आहे. दुहेरी इंजिन असलेलं हेलिकॉप्टर आणि 4
हाय स्पीड बोटी घेऊन जाण्यासाठी डिझाईन केलेला आहे. यामध्ये स्विफ्ट बोर्डिंग ऑपरेशनसाठी 2 हार्ड हुल इन्फाटेबल बोट्स देखील याच्यामध्ये आहेत. महत्त्व काय याचं? तर शोध आणि बचाव कार्य, कायदा अंमलबजावणी आणि सागरी गस्त यासाठी वज्राचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर जहाज समुद्रातील तेल गळती रोखण्यासाठी प्रदूषण प्रतिसाद उपकरणे नेण्यास देखील सक्षम आहे. हा या जहाजाची वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येतील. पुढची न्यूज आहे ती आहे विशेष आर्थिक क्षेत्र किंवा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन बद्दलची. समुद्री कायद्यावरील परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने 1982 मध्ये EEZ ची स्थापना केली होती. समुद्राचे एक क्षेत्र आहे ज्यात सार्वभौम देश विशेषतः समुद्री संसाधनांचा शोध, उपयोग, पाणी आणि वायूपासून ऊर्जेचा वापर करण्यासाठी सार्वभौम हक्काचा उपयोग करतात. EEZ देशाच्या किनारपट्टीपासून 200 समुद्री मैल अंतरावरती विस्तारलेले आहे. हे महत्वाचं आहे. सो जर प्रश्न कधी विचारला गेला की एखाद्या देशाचं EEZ किंवा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन कुठपर्यंत असतो, तरी तर आपण माहिती आहे की किनारपट्टीपासून जवळपास 200 समुद्री मैल किंवा नॉटिकल मैल इतक्या अंतरापर्यंत विस्तारलेला असतो. पुढची न्यूज आहे ती हडप्पा संस्कृतीची विषय. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC इतिहासाच्या पदवी अभ्यासक्रमाचा आराखडा नुकताच जाहीर केला होता आणि या नव्या अभ्यासक्रमामध्ये गेली अनेक वर्षे इतिहासात शिकवण्यात आलेल्या हडप्पा संस्कृतीचा उल्लेख सरस्वती संस्कृती म्हणून करण्यात आला आहे. या मसुद्यात सरस्वती संस्कृतीचे वैदिक संस्कृती शिकवण्याची सूचना देखील आपल्याला बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती व्यक्तिवेद लक्ष्मीप्रिया महापात्र यांच्याविषयीची आहे. केलुदा म्हणून प्रचलित असलेले थोड ओडिसी नृत्यगुरू केलुचरण महापात्र यांच्या त्या पत्नी आहेत. ओडिसीचा जाहीर कार्यक्रम करणारी पहिली महिला नर्तक म्हणून त्यांची ओळख आहे. गोटी पुआ आणि ओडिसी हे एकमेकांसारखे नृत्य प्रकार पुरुषांचेच आणि अतुलनीय मानल्या जाणाऱ्या स्त्रियांचे अशा काळात त्यांनी हे नृत्य सादर केलेलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर कथकली, भरतनाट्यम यासह ओडिसीलाही शास्त्रीय नृत्य प्रकारचा दर्जा देण्यात आला होता. लक्ष्मीप्रियांचे गुरु राम मणिया, काशीनाथ साहू, लिंगराज नंदा आदींचा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. लग्नानंतर नृत्यांगना म्हणून कार्यक्रम करणे लक्ष्मीप्रियांना कमी केले. त्याऐवजी त्यांनी नाटकांमध्ये काम केलं होतं. मोहिनी हे त्यांचं प्रमुख भूमिका असलेलं नृत्यनाट्य सलग 100 दिवस प्रेक्षकांची गर्दी खेचत होतं. महत्त्वाची नाटकांच्या मध्ये आपण बघतो की मॅनेजर, काला पहाडी त्यांची महत्त्वाची नाटकं आहेत. महत्त्वाची नृत्य नाटकं आलोक, जहर आणि दशावतार आहेत. त्यांना एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही, ही इथं महत्त्वाची नोंद आहे. पुढची न्यूज आहे ती म्हणजे सहकारी बँकांच्या विलिनीकरणाला चालना देण्याचं RBIकडे काही मार्गदर्शक तत्व जाहीर झाले आहेत. काय ही तत्व आहेत? तर आपण बघतो की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या एकत्रीकरणाच्या धर्तीवर रिझर्व्ह बँकेनं 2 अथवा अधिक नागरी सहकारी बँकांमध्ये विलिनीकरण सुकर होईल यासाठी काही गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत. काही शर्तींसह सुस्थितीत असलेल्या नागरी बँकेला अन्य बँकांचे अधिग्रहण करून विशेष लाभ व सवलती यानुसार मिळणार आहेत. विलिनीकरणाचा प्रस्ताव पुढे येणाऱ्या नागरी बँकेची नक्त मालमत्ता, ज्याला आपण नेटवर्थ म्हणतोय आपण, सकारात्मक हवी आणि संपादित केल्या जाणाऱ्या बँक अथवा बँकांच्या ठेवीदारांच्या पैशांचे संरक्षण केले जाण्याची खात्री याच्यामध्ये दिली गेली पाहिजे. नव्यानं जारी मार्गदर्शक तत्व आवश्यक आणि व्यापक सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं फायद्याचे असल्याचे रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. या नव्या गाईडलाईन्सच्या मंजुरीनंतर फेब्रुवारी 2005 नागरी सहकारी बँकांच्या एकत्रीकरणासंबंधी दिशानिर्देशन जे आहेत ते रद्दबातल ठरतील. विलिनीकरणाचा प्रस्ताव पुढे आणणाऱ्या बँकांची नक्त मालमत्ता नकारात्मक असली आणि ती विलीन करून घेणाऱ्या बँक स्वतःहून सर्व ठेवीदारांच्या पैशाचे संरक्षणाचे आश्वासन देणार असली तर अशा प्रस्तावांना रिझर्व्ह बँक विचारात घेईल असं याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. तिसरी शक्यता म्हणजे जेव्हा एकत्रीकरण होऊ घातलेल्या बँकांची नक्त मालमत्ता नकारात्मक असेल आणि विलिनीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून राज्य सरकारच्या आर्थिक पाठबळाच्या आधारे एकत्रीकरण होत असल्यास ठेवीदारांच्या हितसंरक्षणाची खातरजमा केली जाणं आवश्यक आहे. मार्च 2020 अखेर देशभरामध्ये जवळपास 1539 नागरी सहकारी बँका कार्यरत असून त्यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रात, त्यानंतर गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आपल्याला असलेल्या बघायला मिळतील. अटी काय असतील यासाठी? तर विलिनीकरणाचा मसुदा प्रस्तावाला संबंधित नागरी सहकारी बँकाच्या संचालक मंडळाच्या 2/3 बहुमताची आवश्यकता आहे. त्यानंतर संचालक मंडळाने बहुमताने मंजूर झाल्यानंतर विलिनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे मंजुरीसाठी सादर केला जावा आणि या सर्वांसाठी सर्वसाधारण सभा बोलवून विलिनीकरणाच्या प्रस्तावाला संबंधित बँकेच्या सभेला उपस्थित सभासदांची बहुमताने मंजुरी देणं आवश्यक आहे. फायदा काय होईल याचं? तर विलीन केल्या जाणाऱ्या बँकांच्या तोट्यातील शाखा बंद करण्यासाठी याचा उपयोग केला जाईल. प्रस्तावित शाखा विलीन करण्यासाठी देखील याची मुभा मिळणार आहे. अशा बंद केलेल्या अथवा विलीन केलेल्या शाखांच्या परवान्यांचा नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन शाखा उघडता येतील. विलीन होणाऱ्या बँक वेगवेगळ्या राज्यातील असल्या तर एकत्रित बँकेला बहुराज्यीय किंवा मल्टीस्टेट दर्जा विहित किमान भांडवलाची अट शिथिल करून दिली जाईल याच्यामध्ये.
पुढची न्यूज आहे ती महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 साठीची न्यूज आहे. ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आशा भोसले 2020 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार समिती जी निवड समिती त्यामध्ये अध्यक्ष उद्धव ठाकरे, उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, सदस्य आहेत. त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे यांच्या मिळून ही निवड समिती बनते. आशा भोसले यांच्याविषयी जन्म 8 सप्टेंबर 1933 सांगली येथे. 1943 मध्ये कारकीर्द सुरू. 1938 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण. बॉलिवूडमध्ये 7 दशकं त्यांनी अधिराज्य गाजवलं. बॉलिवूडमध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्लेबॅक सिंगर म्हणून काम केलेलं आहे. त्यांना मेलोडी क्वीन म्हणून देखील ओळखलं जातं. 50च्या दशकात माझं बाळ या चित्रपटापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत 14 भाषांमध्ये 12,000 पेक्षा जास्त गाणी गायलेली आहेत. विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत त्यांना मिळालेले पुरस्कार 2008 मध्ये पद्मविभूषण, 2000 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2001 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, 1989 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा, 1999 ला लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा, 2002 ला BBC जीवनगौरव पुरस्कार, 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार, 18 वेळा नामांकन, 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि 1997 ला ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरलेल्या आहेत. पुरस्काराविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली तर महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. 2012 मध्ये महाराष्ट्र भूषण निकषामध्ये बदल करण्यात येऊन त्या पुरस्कारामध्ये परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असं याच्यामध्ये ठरवण्यात झालेलं आहे. परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य असणं मात्र याच्यामध्ये गरजेचं आहे. पुरस्काराचं स्वरूप असं आहे की 10 लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह. पहिला पुरस्कार जो दिला गेला होता तो पु ल देशपांडे यांना 1996 साली देण्यात आला होता. आतापर्यंत जर आपण विजेते बघितले तर 1996 साली पु ल देशपांडे साहित्य क्षेत्रासाठी, 1997 लता मंगेशकर कला साहित्य संगीतासाठी, 1998 विजय भटकर विज्ञान क्षेत्रासाठी, 1999 सुनील गावस्कर क्रीडा, 2000 साली सचिन तेंडुलकर क्रीडा, 2001 भीमसेन जोशी कला आणि संगीत, 2002 अभय बंग आणि राणी बंग समाजसेवा आणि आरोग्य सेवा, 2003 बाबा आमटे समाजसेवा, 2004 रघुनाथ अनंत माशेलकर विज्ञानसाठी, 2005 रतन टाटा उद्योग क्षेत्रासाठी, 2006 राकृ पाटील समाजसेवेसाठी, 2007 नानासाहेब धर्माधिकारी समाजसेवेसाठी, 2008 मंगेश पाडगावकर साहित्यासाठी, 2009 सुलोचना लाटकर कला आणि सिनेमासाठी, 2010 जयंत नार्णीकर विज्ञानासाठी, 2011 अनिल काकोडकर विज्ञानासाठी, 2015 बाबासाहेब पुरंदरे इतिहास लेखनासाठी आणि 2021 आशा भोसले यांना गायनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. 2012, 13, 14 या वर्षासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले नव्हते आणि 2015 साली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार दिल्यामुळे मोठं वादंग निर्माण झाले होतं. पुढची न्यूज आहे ती आहे खेलो इंडिया युवा स्पर्धेत योगासनाचा समावेश केल्याबद्दलची आहे. स्पर्धात्मक खेळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी योगासनाचा यंदाच्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याची घोषणा किरेन रिजिजू केंद्रीय क्रीडा मंत्री यांनी केलेली आहे. देशातील योगासनाचा प्रसार आणि प्रचारासाठी योगासन क्रीडा महासंघाला अधिकृत मान्यता देखील यामध्ये देण्यात आलेली आहे. यामुळेच यंदाच्या खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला गटाच्या योगासनाचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढे काही अजून वन लाईनर घडामोडी आहेत. दक्षिण आफ्रिकेतील लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या काळ्या गेंड्यांची संख्या वाढवण्याच्या हेतूनं निधी गोळा करण्याची रचना केलेले जगातील पहिले वन्यजीव संरक्षण बंद वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन बॉन्ड 1921 मध्ये जागतिक बँकेमार्फत विकले जाणार आहे. 23 मार्च आणि 24 मार्च 2021 रोजी दिल्ली येथे सिंधू जल कराराच्या अंतर्गत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या स्थायी सिंधू आयुक्तांची वार्षिक संवाद बैठक पार पडली आहे. US चेंबर्स ऑफ कॉमर्स ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकामध्ये भारत सध्या 40व्या स्थानावरती असलेला बघायला मिळतो. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर हा नेमबाज विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. पुढची न्यूज आहे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने तृतीयपंथी व्यक्तींसाठी एक राष्ट्रीय पोर्टल डिजिटल मंच सुरू करण्यात केलेला आहे. विविध पुढाकारांनी क्षयरोग टीबी प्रसार कमी केल्यामुळे केरळ राज्यानं केंद्राचा पुरस्कार जिंकलेला आहे. क्रीडा मंत्रालयानं खेलो इंडिया योजनेचा कालावधी वर्ष 2021-22 ते वर्ष 2025-26 साठी वाढवण्यात आलेला आहे.
पुढची न्यूज परत बांगलादेश दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची आहे. कालावधी 26 मार्च ते 27 मार्च 2021 आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवासाठी वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावरती आहेत. पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोरोना संकटात मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी ब्राझील दौरा केला होता आणि हा त्यांचा कोरोनापूर्वीचा शेवटचा दौरा होता. 2020 वर्षासाठीचा गांधी शांतता पुरस्कार शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या शेख रेहाना यांच्याकडे ते सुपूर्द करणार आहेत. शहीदांच्या स्मारकावरती मोदी यांनी पुष्पचक्र वाहिले आणि आठवण म्हणून एक रोपटे तिथं लावलेलं आहे. पुढे आपण बघतोय की दोन मंदिरांना म्हणजे साधारणतः सातखेडा जिल्ह्यातील जोगेश्वरी आणि गोपाळगंज मधील ओरकांडी या दोन मंदिरांना ते भेट देणार आहेत. जोगेश्वरीचं जे मंदिर आहे ते 51 शक्तिपीठापैकी एक असणारं एक मंदिर आहे आणि एका हिंदू राजानं 16व्या शतकामध्ये हे मंदिर उभारलं होतं. पुढे बघतोय आपण की बांगलादेश मुक्तियोद्ध्यांच्या स्मरणार्थ सत्याग्रह केला होता अशी त्यांनी तिथं माहिती दिली होती. त्यामुळे मला तुरुंगात देखील जावं लागलं होतं आणि माझ्या जीवनातील तो पहिला सत्याग्रह होता असं मोदींनी यावेळी इथं घोषित केलेलं आहे. पुढची न्यूज आहे ती व्यक्तिवेध आहे नवल अल सौदी यांच्याविषयीची. इजिप्तमधील निधर्मवादी, स्त्रीवादी आणि मानवतावादी कार्यकर्त्या, वैद्यकीय आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. निधन 21 मार्च 2021 रोजी झालेलं आहे. अरब जगातील सिमोन दी बोवा म्हणून त्यांना ओळखलं जातं. सिमोन दी बोवाचा ही एक फ्रेंच लेखिका, विचारवंत, महिला हक्क व सामाजिक तत्वांची पुरस्कर्ती. तिनं महिलावरती लिहिलेली 1949 सालची कादंबरी द सेकंड सेक्स ही जगप्रसिद्ध आहे. अरब विमन्स सॉलिडरी असोसिएशन या संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. धार्मिक परंपरेनुसार वयाच्या 6व्या वर्षीच त्यांची सुंता करण्यात आली होती. कैरो विद्यापीठातून त्यांनी वैदिक शास्त्राची पदवी घेतली होती. त्यांनी मुलींच्या प्रमाणेच मुलांच्या सुनतेविरुद्धही आवाज उठवला होता. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे इजिप्तमध्ये मुलींच्या सुनतेवरती बंदी घालण्यात आली होती. आपल्या लेखनातून त्यांनी धर्मसत्ता, राजसत्ता आणि प्रस्थापित संस्थांविरुद्ध बंड पुकारलं होतं. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच कैरोतील तहरीर चौकात अरब उठावांपैकी महत्त्वाचा उठाव 2011 मध्ये झाला होता. त्यावेळी हजारो विद्यार्थी निदर्शकांच्या हातामध्ये द फॉल ऑफ द इमाम हे पुस्तक होते आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं जी महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये वुमन अँड सेक्स, द हिडन फेस ऑफ ईव्ह, अ डॉटर ऑफ आयसिस. नवल अल सौदींचं नुकतं निधन झालं होतं. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. पुढची जी न्यूज आहे त्या ज्येष्ठ पत्रकार अनिल धारकर यांच्याविषयी. त्यांचं नुकतं निधन झालं होतं. टाटा लिटरेचर लाईव्ह द मुंबई लिट फेस्ट या महोत्सवाचे निर्माते संचालक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्लासगो विद्यापीठातून त्यांचं अभियांत्रिकी शिक्षण झालं होतं. चित्रपट परीक्षण मंडळा सल्लागार म्हणून त्यांनी देखील काम केलं होतं. दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे निर्माते, निवेदक आणि वृत्तवाहिन्यांचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम बघितलेलं आहे. संडे मिड डे संपादक म्हणून त्यांनी काम केलं आहे. संडे ऑब्झर्वर या साप्ताहिकात त्यांनी दारकर ही चित्रवाणी समीक्षक म्हणून त्यांनी लिहित होते. त्यांची पुस्तकं जी गाजलेली आहेत द रोमान्स ऑफ सॉल्ट, महात्मा गांधीच्या दांडी मार्चवर आधारित. सॉरी नॉट रेडी, अ टेलिव्हिजन इन टाइम ऑफ PM दर्शन. आयकॉन्स, मेन अँड वुमन हू मेड मॉडर्न इंडिया. अ मॅन हू टॉक मशीन्स, द पॉसिबल ड्रीम, द स्टोरी ऑफ द मुंबई मॅरेथॉन ही त्यांची गाजलेली पुस्तक आहे. सो या आठवड्याच्या आपण ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडले असल्यास तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर विद्याप्रबोधिनी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.